नमस्कार मित्रांनो, तर आता मी चाललो आहे संगमनेरला. त्यासाठी आईने पहिल्यांदा मला टीका वगैरे लावून माझी जराशी आरती वगैरे केली, नजर वगैरे काढली माझी. यशस्वी होण्यासाठी आईने मला जरा टीका लावला, माझी आरती केली. माझी बॅग वेग सगळं भरून मस्तपैकी रेडी झालेलो. आता निघायचं होतं फक्त संगमनेरसाठी. आणि आमच्यासोबत जाणार होते, म्हणजे आमच्या क्लासमधले एका मुलाचे पॅरेंट्स मला सोडवायला येणार होते संगमनेरला. तर मग आईने पटकन माझी आरती केली, मी माझी बॅग उचलली आणि निघालो त्यांच्या गाडीजवळ. तर पप्पा आलेले मला सोडवा त्या गाडीपर्यंत. मग तिथून पुढे तुम्ही बघा. चल. हॅपी जर्नी. 2 मिनट भैया 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 2 मिनट पानी का बोतल लेकर हॅपी जर्नी. ए जावा व्यवस्थित आणि सर्वांनी बेस्ट ऑफ लक. थैंक यू थोड़ा सा भैया कुछ तकलीफ रहेगा तो फ़ोन करो. किसके पास फ़ोन है भैया इन लोगों में से? किसके पास रहेगा? त्र्यंबक के पास. अच्छा तुम्हारे उसके पास है. आप उधर रुकने वाले भैया? मैं एक दिन रुकूंगा, वापस आ जाऊंगा. अच्छा कल रिटर्न आएंगे आप? बेटू साथ ही पानी का बोतल. पीछे जगह पानी का बोतल में खाली होगा ना. बेटू बिस्किट डाला था क्यों? उल्टी नहीं होता है ना. स्मार्ट सीट बेल्ट लाव. चल त्र्यंबक, बेस्ट ऑफ लक. जय गणेश. बाय त्र्यंबक. मग मित्रांनो, आम्ही आता निघालो संगमनेरला. तर आम्ही निघालेलो तसं तर मुरबाडवरून जाणार होतो. आम्ही मुरबाडवरून महाराष्ट्राकडनं जाणार होतो. परंतु मग आम्ही तो प्लॅन कॅन्सल करून घेतला. रस्ता खराब असल्यामुळं आम्ही निघालो समृद्धी महामार्गावरनं. तो रस्ता एकदम सरळ होता, त्यामुळे तिथून जास्त काही लांब वाटलं नाही. मस्तपैकी जाताना एकदम असं बोलतात ना, एकदम असं धुकं होता रस्त्यामध्ये. पूर्ण रस्ता धुक्याने भरलेला होता. आणि पाऊस म्हणजे रिमझिम पाऊस पडत होता जाताना. एवढा पाऊस नव्हता जाताना. आणि तिथले जे ब्रिज वगैरे जे कन्स्ट्रक्शन होतं ना, एक नंबर कन्स्ट्रक्शन होतं. मस्त गाड्या वगैरे एकदम असं स्मूथ रस्ता, ना खड्डे ना काय ना कुठं थांबायला जागा. एकदम भारी व्ह्यू आणि मस्त सरळ रस्ता. एन्जॉय करत मस्त आम्ही निघालो संगमनेरसाठी. आणि मग आम्ही रस्त्याने जात असताना आम्हाला लागला एक असा बोगदा, जो की कमीत कमी 10 ते 15 मिनिटाचा मोठा होता. तो पण त्याच समृद्धी महामार्गावर होता.
आता आम्ही तर जेवायला थांबलो, तर आता थोडासा नाश्ता वगैरे करायला थांबलोय. ध्रुव ग्लोबल स्कूलपासून आम्ही थोडंसं अंतरावरती असताना आम्ही ब्रेक घेतला. त्यानंतर मग मी आलो ध्रुवमध्ये. तिथे आता ती माझ्या मोबाईलची चार्जिंग बोलतात ना, माझा मोबाईल डेड झालेला, त्यामुळे मोबाईलला चार्जिंगला लावला. आणि मग रात्री आम्ही सर्व मित्रांनी बसून मस्तपैकी उनो खेळलं. म्हणजे जेवढे पण आम्ही टीममधली मुलं होती, ठाण्याची मुलं, आम्ही सर्वजण असे एकत्र बसलेलो ग्रुप करून मस्तपैकी, आणि आम्ही सर्वजण उनो खेळत होतो मस्तपैकी. आम्ही दरवेळेस म्हणजे जेव्हा आता गेलो आहे त्यात 3-4 वेळात आम्ही उनो खेळलं असं मस्तपैकी मजा करतो आम्ही लोक. रात्रीची दिवसाची प्रॅक्टिस करायची तर आपण चांगलं परफॉर्मन्स करायचा, आणि रात्रीचे मस्तपैकी उनो खेळायचा, एन्जॉय करायचं. एन्जॉय करत सर्व गोष्टी करायच्या. मग पटकन आम्ही एन्जॉय केलं. रात्री 10:30 वाजता झोपून घेतलं. सकाळी उठलो, तिथं मॅच बघा किती मोठा होता, आणि ते एवढी म्हणजे ह्याच्यापेक्षा जास्त मुलं होती. आणि आज नाश्त्यामध्ये इडली वडा होता आणि एक बनाना. हे सगळे माझे मित्र, त्यांच्यासोबत आम्ही रात्री उनो खेळत होतो. तर उनो वगैरे खेळलो. सकाळी आलो नाश्ता. आज पहिलाच दिवस होता आणि आज होते 16 ऑगस्ट. तर ओपनिंग सेरेमनीच्या आधी आम्ही लोक आलो, जेवलो, म्हणजे नाश्ता केला, इडली सांबार खाल्ला, आणि मग आम्ही निघालो सांबार इडली वडा हॉल जवळ, जिथं होणार होती स्पर्धेची अनाऊन्समेंट सगळी. हे तिथला मॅचच्या समोरचं लायब्ररी एरिया वगैरे असा सगळा एरिया होता. मग आम्ही गेलो अर्जुन हॉलला, तिथे सगळे आम्हाला माहिती सांगितली. योगासनाची आवड निर्माण होत आहे. आपण सर राष्ट्रीय पातळीवर नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा या. आणि मग मी जरा असं फिरत एका हॉलकडे चाललेलो, जिथं माझं म्हणजे पहिल्या दिवशी तर माझा इव्हेंट नव्हता लवकर, माझा इव्हेंट संध्याकाळनंतर दुपारनंतर होता. तर मग मी निबोध पाटील जो आहे माझा मित्र, त्याच्या इव्हेंट जिथं चाललेला, त्या जागेवरती मी आपला हळूहळू चालत निघालेलो. आणि खरंच ही शाळा ना म्हणजे खूप मोठी आहे. 15 एकरमध्ये पसरलेली शाळा आहे, खूप मोठी शाळा. म्हणजे इथे एखादा माणूस जर पहिल्यांदा गेला ना, तो बुलबुल्यामध्ये तो भुलून जाईल, म्हणजे तो विसरून जाईल जागा.